लोभस व्यक्तिमत्वाची गाथा. शिक्षक हा समाज बांधणीचा अभियंता म्हणून ओळखला जातो. समाजाच्या उन्नतीचा ध्यास असलेला शिक्षक राष्ट्र निर्मितीचा शिल्पकार असतो. शेतकरी कुटुंबात जन्मलेले श्री सुभाष जाधव सर यांनी डी.एड. पदविका पूर्ण करून शिक्षक सेवेचे वृत्त अंगी बाळगले. तब्बल 36 वर्ष 21 दिवस अखंडपणे सेवा देत सामाजिक बांधिलकी जपत कृषी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर हजारो विद्यार्थ्यांचे जीवन घडविले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना मदतीचा हात पुढे करणाऱ्या लोभस व्यक्तिमत्वाचा हा जीवनपट आहे. परभणीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या खानापूर येथील शेतकरी भीमराव जाधव आणि सौ प्रयागबाई जाधव यांच्या पोटी 20 जुलै 1967 रोजी श्री सुभाष जाधव यांचा जन्म झाला. शालेय शिक्षण झरी येथे पूर्ण केल्यानंतर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण परभणीतील श्री शिवाजी महाविद्यालयात पूर्ण केले. शिक्षक सेवेचे वृत्त हाती घेण्याच्या उद्देशाने शासकीय अध्यापक विद्यालयात डी.एड. पूर्ण केले. लहानपणापासून शिक्षण, अभिनय आणि चित्रकारितेची आवड असलेले जाधव सरांची माय, माती आणि नाती याविषयी प्रचंड तळमळ आहे. डी.एड. पूर्ण केल्यानंतर 11 जुलै 1989 रोजी परभणी शहरातील नामांकित संस्था असलेल्या नेहरू एज्युकेशन सोसायटीच्या गांधी विद्यालयात ते शिक्षक म्हणून रुजू झाले. कर्तृत्वाला वाव मिळेल अशी संस्था त्यांना मिळाल्याचा आनंद वाटला. एखाद्या पक्षाला आकाशात भरारी घेण्यासाठी पंख फुटावेत व त्याने आकाश कवेत घ्यावे, तसे सुभाष जाधव सरांनी आपल्या कर्तृत्वाच्या पंखांनी भरारी घेऊन विद्यार्थ्यांना घडविण्याचे महत् कार्य करीत हजारो विद्यार्थ्यांचे शिल्पकार होण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. शाळेत शिक्षक म्हणून काम करीत असताना विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू समोर यावेत यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले. सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, सहलीचे आयोजन इत्यादी उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्य पातळीवर प्रतिनिधित्व करण्यास सक्षम बनवले. हे शक्य झाले केवळ शाळेला मंदिर आणि विद्यार्थ्यांना देव मानल्यामुळे. समाजात वैचारिक विचारांची पेरणी करणारी व्याख्यानमाला म्हणून चतुरंगची यशवंतराव चव्हाण व्याख्यानमाला प्रसिद्ध आहे. या